वाल्मिक कराड शरण आलेल्या गाडीबाबत खासदार बजरंग सोनावणेंनी मोठा दावा केलाय। अजित पवारांच्या मस्साजोग दौऱ्यावेळी संबंधित गाडी ताफ्यात होती असं बजरंग सोनावणे म्हणालेत। दौऱ्यात असलेल्या त्याच गाडीतून वाल्मिक कराड सीआयडी समोर शरण आला असंही ते म्हणाले। खासदार बजरंग सोनावणेंच्या दाव्याने आता खळबळ उडाली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतोय। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? जर कुणी यांनी जर पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होतं, या आरोपीला ह्याला सुद्धा असं हा आरोपी केला पाहिजे। आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात नसणारे सुद्धा फरार आहेत, मग यांना आणखी आरोपी काय केलं नाही? मग ह्या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र, एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं, कोण कोण याच्या ताब्यात होतं, कुणाकुणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही। आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष, आमच्या मुंबई पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय। एवढे चांगले पोलीस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकतंय की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही?